नमस्कार, इस वक्त मौजूद है पंचशील नगर चेंबूर में, जहाँ पे पीपल्स रिपब्लिक पार्टी ऑफ महाराष्ट्र के अध्यक्ष मुहिम सुरू है। हमारे साथ है, आइए हम बात करेंगे। तर काय सांगाल, आज इथे वर्षा गायकवाड या प्रचार रॅलीला आलेल्या होत्या, लोकांशी गाठीभेटी केलेल्या आहेत, काय बदल घडेल काय वाटतं? निश्चितच बदल घडणार आहे, कारण ह्या देशातच वातावरण अशा पद्धतीचं आहे की देश या मोदी सरकार आणि या सर्व लोकांना ते कंटाळलेली आहे आणि लोकांना आता बदल हवा आहे, लोकांना आपलं सरकार हवं आहे। फसवं सरकार आता लोकांना इथनं काढून फेकायचं आहे, जे धर्माच्या नावावर जातीच्या नावावर लोकांमध्ये भिंत उभा करत आहे, हे सरकार यापुढं चालू द्यायचं नाही। म्हणून वर्षाताईला निश्चितच इथनं या ईशान्य मुंबईतनं वर्षाताई मोठ्या फरकाने मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येणार आहेत आणि मुंबईतले 6 उमेदवार जे महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आहेत या मोठ्या संख्येने निवडून येणार आहेत। मोदी गॅरंटी का दूसरा नाम है विकास, क्या कहना चाहिए? हा विकास नाही आहे, हा भकास आहे। ही फसवे विकासाच्या सगळ्या गोष्टी आहेत या काय। एकीकडं तुम्ही विकासाच्या गप्पा मारायच्या, एकीकडं रामाच्या गप्पा मारायच्या आणि कामाबद्दल काहीच बोलायचं नाही। हे आता लोकांना कळलेलं आहे। लोकांना रामही हवा आहे, पण त्याचबरोबर लोकांना काम देखील हवं आहे। त्यामुळं हे काम काही देत नाही आणि फसव्या फक्त चर्चा केल्या होत्या की नोकऱ्या देऊ, अमुक देऊ, तमुक देऊ, पण काही देऊ शकले नाहीत यांनी। त्यामुळं लोकांच्या आता हे लक्षात आलेलं आहे आणि ह्या वेळेला मोदी सरकारला त्याची जागा लोक दाखवून देतील आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रातनं होणार आहे, याची सगळ्यांनी खूणगाठ बांधलेली आहे। एकंदरीत काँग्रेस संविधान बदलतंय असं बोलण्यात येतंय, पण इकडे भाजप बदलतंय असं बोलताय। नाही बघा, तुम्हाला माहिती आहे या देशातली एक पहिली घटना अशी आहे की राष्ट्रपती एका उमेदवाराचा फॉर्म भरायला जाते। राष्ट्रपती स्वतः राष्ट्रपती तिथं उपस्थित राहतात एका उमेदवाराचा फॉर्म भरायला। ह्याचाच अर्थ असा आहे की हे उघडपणे दाखवतात यांना घटना पायदळी तुडवायची आहे। अनेक घटनेतनं दाखवत आहेत की घटना आम्हाला नको आहे। त्यांचे नेते बोलून चुकलेले आहेत उघडपणे, त्यांनी जंतर मंतरवर घटनेच्या प्रती जाळलेल्या आहेत, हे काही लोक विसरलेले नाही आहेत। त्यामुळं घटना मोदींना कुठल्याही परिस्थितीत बदलायची आहे, म्हणून त्यांना 400 पारचे आणि काँग्रेसनी काही बदल केले आहेत याच्यामध्ये घटनेमध्ये, पण बदलण्याची गोष्ट कधी काँग्रेसनी केली नाही किंवा कुठल्या सत्ताधाऱ्यांनी केली नाही। आणि हे उघडपणे मोदी सरकार घटना बदलण्याची गोष्ट करते आहे। त्यांना या ठिकाणी चातुर्यवरणे आणायचं आहे, जातीच्या भिंती उभ्या करायच्या आहेत, खालच्या जाती वरच्या जाती अशा पद्धती त्यांना इथं रचना करायची आहे आणि त्यांना पुन्हा एकदा इथल्या अल्पसंख्याक लोकांना त्यांना घाबरवून सोडलं या ठिकाणी की आमची जर सरकार आलं तर तुम्हाला ह्या देशात आम्ही राहू देणार नाही, अशा पद्धतीची घबराट अल्पसंख्याक समाजामध्ये पसरलेली आहे। आणि त्यामुळं ह्या मोदी सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ह्या सरकारमध्ये येऊ देणार नाही, अशा पद्धतीचा विश्वास रिपब्लिकन जनतेने केला आहे। जरी रिपब्लिकन नेते एकीकडे असतील, परंतु रिपब्लिकन जनतेने निर्णय घेतलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या वेळेला मोदी सरकारला मतं द्यायची नाही आणि निश्चितच ते संविधान त्यांना आम्ही बदलू देणार नाही। सर, आपको पता होगा कुछ जो दलित गट है वो इंडिया गठबंधन के साथ है और कुछ जो दलित गट है वो बीजेपी को सपोर्ट कर रहा है। जैसे वंचित बहुजन आघाड़ी है, उन्होंने अपना कैंडिडेट दिया है कई जगहों पे। क्या लगता है कि इसका फ़ायदा बीजेपी को होगा? यानी ऐसा उनको लग रहा है, जिन लोगों ने जो दलित गट और जिन्होंने उम्मीदवार खड़े किए उनको ऐसा लगता है कि हम कुछ कार्रवाई करेंगे तो महाविकास आघाड़ी का नुकसान होगा। लेकिन अभी वो ये भूल भुलैया में लोगों को सब समझ में आ रहा है इन्होंने क्यों उम्मीदवार खड़े किए, इन्होंने क्यों लोगों को बीजेपी को सपोर्ट किया है, ये सब लोगों के समझ में आया है। मैं उनके नाम नहीं लूँगा, लेकिन उनको भी उनकी जगह आने वाले 4 तारीख को दिखने वाली है।